नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आज माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे असे एखाद्याकडून फिल्मी डायलॉग ऐकल्यावर आपल्यापैकी अनेकांना वाटतं की एवढं श्रीमंत होण्यासाठी मेहनतीशिवाय पर्याय नाही. पण हे धादांत खोटं आहे. हो, श्रीमंत लोक हे मेहनत करून श्रीमंत होतच नाहीत. सत्य हे आहे की जे खरोखर श्रीमंत आहेत ते कधीही हे सांगत नाहीत की ते श्रीमंत कसे झाले. ते तुम्हाला मोटिवेशनल स्पीचेस देतील, हार्डवर्क बद्दल सांगतील, अर्ली मॉर्निंग रुटीन सांगतील, पण ते खरं रहस्य जे त्यांच्या संपत्तीचं वास्तविक कारण आहे ते कधीही कोणाशी शेअर करणार नाहीत. कधीच नाही. कारण जर तुम्हाला ते समजलं तर तुम्ही सुद्धा श्रीमंत बनू शकता जे ते आहेत. 500 वर्षांपूर्वी एका माणसानं श्रीमंत होण्याची रहस्य लिहून ठेवली होती. त्याचं नाव होतं मॅकियाव्हेली आणि त्याचं पुस्तक इतकं धोकादायक होतं की चर्चनं त्या पुस्तकावर बंदी घातली होती. चर्चच्या पोपनं म्हटलं होतं की हे सैतानाचं पुस्तक आहे. सरकारनं त्याच्या प्रती जाळल्या कारण त्यात ते सत्य होतं जे फक्त राजांसाठी आणि श्रीमंतांसाठीच होतं. तर मित्रांनो, श्रीमंत होण्यासाठी मॅकियाव्हेलीचे ते रहस्यमयी नियम आता कान देऊन नीट ऐका. नियम पहिला, कोल्हा बना, सिंह नाही. इटलीमध्ये एक माणूस होता, जिओवानी दी मेडिसी. इटलीचा सर्वात श्रीमंत माणूस. पण जर तुम्ही त्याला रस्त्यावर पाहिलं असतं ना तर तुम्हाला अजिबात अंदाज आला नसता की हा एवढा श्रीमंत माणूस आहे. साधे कपडे, साधं घर, एकही नोकर नाही, कोणताही डामडौल नाही, एक अगदी सामान्य माणूस. पण वास्तव हे होतं की पूर्ण युरोपचे राजे त्याच्याकडून पैसे उसने घ्यायचे. प्रत्येक मोठा व्यवहार त्याच्या इशाऱ्यावर व्हायचा आणि कोणालाही याचा पत्ता नसायचा. मॅकियाव्हेलीनं यातूनच एक नियम तयार केला. सिंह दिसतो म्हणूनच त्याची शिकार होते, कोल्हा दिसत नाही म्हणूनच तो जिंकतो. आता एका सेकंदासाठी विचार करा, जेव्हा तुम्ही यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर तुमच्या नवीन कारचा फोटो टाकता, नवीन घड्याळाचा किंवा घराचा फोटो टाकता, तुम्हाला वाटतं की लोक इम्प्रेस होतील. पण प्रत्यक्षात काय होतंय? जळणारे नातेवाईक स्क्रीनशॉट घेत आहेत. ते मित्र पाहत आहेत जे उद्या तुमच्याकडे उधार मागतील. तुमचे स्पर्धक समजत आहेत की तुमच्याकडे पैसा आहे. अशावेळी तुम्ही कूल नाही तर त्यांचं टार्गेट बनत आहात. जगातील शेअर बाजारातले सर्वात यशस्वी इन्व्हेस्टर वॉरन बफे आजही त्याच घरात राहतात जे त्यांनी 1958 मध्ये विकत घेतलं होतं. हा कंजूसपणा नाही तर ही स्ट्रॅटेजी आहे. तेव्हा आजपासून एक काम करा, तुमच्या यशाबद्दल, तुमच्या उत्पन्नाबद्दल बोलणं बंद करा. नियम दुसरा, गरिबीचं नाटक करा. हे ऐकायला कदाचित चुकीचं वाटेल पण पूर्ण गोष्ट ऐका. मॅकियाव्हेलीच्या काळात फ्लॉरेन्समध्ये फ्रान्सिस्को नावाचा एक कापड व्यापारी होता. त्यानं आपला व्यवसाय सुरू केला आणि पहिल्याच वर्षी मोठा नफा झाला. आता सामान्य माणूस काय करेल? नवीन कार घेईल, मोठं ऑफिस घेईल, लोकांना सांगेल की बिझनेस एकदम झक्कास चाललाय. पण फ्रान्सिस्कोने काही वेगळंच केलं. त्याने आपले जुने कपडे घालणं सुरूच ठेवलं. त्याच छोट्या जुन्या दुकानात बसून राहिला. जेव्हा कोणी विचारायचं की बिझनेस कसा आहे, तो नेहमी हेच सांगायचा की मार्केट स्लो आहे भाऊ, कसा बसा मॅनेज होतोय. याचा परिणाम काय झाला? प्रतिस्पर्ध्यांनी त्याला गांभीर्यानं घेतलं नाही कारण त्यांना वाटलं हा छोटा खेळाडू आहे. सप्लायर्सनी त्याला चांगले दर दिले कारण त्यांना वाटलं हा बिचारा स्ट्रगल करतोय. सरकारनं त्याला इग्नोर केलं आणि कोणालाच त्याच्या वाढीचा पत्ता लागला नाही. 5 वर्षात तो गुपचूप पूर्ण शहराचा सर्वात मोठा कापड व्यापारी बनला. हीच ह्युमन सायकोलॉजी आहे. माणूस कमकुवत माणसाला मदत करतो आणि ताकदवान माणसाचा हेवा करतो. तर ही सायकोलॉजी तुमच्या फायद्यासाठी वापरा. मीटिंगमध्ये जा आणि सांगा मार्केट एकदम टफ आहे. निगोशिएशनमध्ये बसा आणि सांगा बजेट माझं खूप टाईट आहे. पण आतल्या आत गुपचूप कोणालाही न सांगता आपलं साम्राज्य उभं करत राहा. लक्षात ठेवा, श्रीमंत लोक गरिबीचं नाटक करतात आणि गरीब लोक श्रीमंतीचं. नियम तिसरा, तुमचा सर्वात मोठा शत्रू तो नाही जो तुमच्या समोर उभा राहून तुम्हाला चॅलेंज करतो. तुमचा सर्वात मोठा शत्रू तो आहे जो तुमच्याच घरात बसून जेवत असतो, जो तुमचा मित्र बनून तुमच्या सोबत हसतो, जो तुमच्या समोर तुमची स्तुती करतो आणि पाठीमागे तुमचंच वाईट चिंतत असतो. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्ही त्याला ओळखू सुद्धा शकत नाही.
मुंबईमध्ये काही वर्षापूर्वी एक स्टार्टअप फाउंडर होता. त्याच्या कंपनीचं व्हॅल्युएशन 100 कोटींपर्यंत पोहोचलं होतं. त्यानं एक मोठी पार्टी दिली, सर्वांना बोलावलं, रेव्हेन्यूचे आकडे सांगितले, फ्युचर प्लॅन्स शेअर केले, आपली स्ट्रॅटेजी उघडपणे सांगितली. त्याला वाटलं हा त्याच्या आयुष्यातील सर्वात चांगला दिवस आहे. पण 6 महिन्यानंतर काय झालं? त्याच्या कंपनीतील एका महत्त्वाच्या अधिकाऱ्यानं राजीनामा दिला आणि प्रतिस्पर्धी कंपनी जॉईन केली, ती सुद्धा स्टार्टअपच्या सर्व गुपितांसह. मार्केटिंग हेडनं त्याच बिझनेस मॉडेलवरून आपली वेगळी कंपनी सुरू केली. इन्व्हेस्टर्सनी प्रेशर वाढवलं आणि जी कंपनी 100 कोटींची होती ती 2 वर्षात बंद पडली. त्याची एकच चूक झाली की त्याने सर्वांना सांगून टाकलं की त्याच्याकडे काय आहे. चीनी महान तत्वज्ञ सन त्सूने म्हटलं होतं, जेव्हा स्ट्रॉंग असाल तेव्हा वीक दिसा. स्ट्रॉंग असल्याचं तेव्हाच समजलं पाहिजे जेव्हा खूप उशीर झालेला असेल. यावरून लक्षात घ्या, ज्याला तुमच्या यशाबद्दल माहिती नाही तो तुम्हाला रोखू शकत नाही. नियम 4, सावलीत आपलं साम्राज्य बनवा. मित्रांनो, स्वतःला एक प्रश्न विचारा, खरी शक्ती काय असते? जी दिसते ती की जी दिसत नाही ती? ज्याचे इंस्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोअर्स आहेत तो पॉवरफुल नाहीये. तो एक प्रोडक्ट आहे, एक टूल आहे. पॉवरफुल तो आहे जो त्याला स्पॉन्सर करतो, जो त्याच्यावर पैसा लावतो, जो त्याची रीच विकत घेऊन लाखो लोकांपर्यंत आपला मेसेज पोहोचवतो. त्याचं नाव तुम्ही कधी ऐकलंही नसेल, पण तो सर्वत्र आहे आणि हीच खरी पॉवर आहे. आजपासून हे करा, उत्पन्नाचे अनेक मार्ग बनवा, पण फक्त एकाबद्दलच लोकांना माहिती असू द्या, आणि तो सुद्धा सर्वात बोरिंग आणि साधा मार्ग. शेअर मार्केटमध्ये पैसे लावत असाल तर हे फक्त तुमचं आणि तुमच्या अकाउंटंटचंच गुपित असावं. जेव्हा कोणी विचारेल तुम्ही काय करता, तेव्हा फक्त एवढंच म्हणा, छोटासा व्यवसाय आहे, कसा बसा चाललाय. गुपचूप कनेक्शन्स बनवा. त्या सीएशी मैत्री करा जो बॅकग्राऊंडमध्ये काम करतो. त्या वकिलाला ओळखा जो मीडियामध्ये येतच नाही. आणि हेच तुमचं खरं नेटवर्क आहे. नियम 5, संयम हे सर्वात मोठं शस्त्र आहे. 2017 जेव्हा बिटकॉईनची लाट आली होती तेव्हाच्या एका मुलाची गोष्ट आहे. त्यानं 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि 2 महिन्यात ते 5 लाख झाले. त्यानं काय केलं? फेसबुकवर एक स्क्रीनशॉट शेअर केला, मित्रांना इन्व्हेस्टमेंट टिप्स देऊ लागला, स्वतःला क्रिप्टो एक्सपर्ट म्हणवून घेऊ लागला. पण याचा परिणाम असा झाला की नातेवाईकांनी पैसे मागितले, इन्कम टॅक्सची नोटीस आली, काही लोकांनी धमकावलं. स्ट्रेस इतका वाढला की त्याने गोंधळून जाऊन सर्व काही विकून टाकलं आणि जे पैसे उरले तेही हळूहळू खर्च झाले. संपत्ती आली खरी, पण गोंधळ घालून निघून गेली. मॅकियावेलीनं 20 वर्ष राजकारण पाहिलं आणि त्याचा एकच निष्कर्ष होता, जो लवकर चमकतो तो लवकर विझतो. खरी संपत्ती हळूहळू बनते, गुपचूप, कोणताही गाजावाजा न करता. अशी संपत्ती जेव्हा बनते तेव्हा ती पिढ्यानपिढ्या टिकते. संयम हा कमकुवतपणा नाही, तर ती एक स्ट्रॅटेजी आहे. नियम 6, जगाला तेच दाखवा जे तुम्हाला हवं आहे. जग तुम्हाला तसं पाहत नाही जसं तुम्ही प्रत्यक्षात आहात, ते तुम्हाला तसं पाहतं जसे तुम्ही त्यांना दाखवलं आहे. तुमचं वास्तव नाही तर तुमची प्रतिमा महत्त्वाची आहे. मॅकियावेलीनं 500 वर्षांपूर्वी हे ओळखलं होतं. जर तुम्ही श्रीमंत आहात पण लोक विचार करतात की तुम्ही सामान्य आहात, तर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. कोणीही तुम्हाला टार्गेट करणार नाही. पण जर तुम्ही सामान्य आहात आणि लोक विचार करतात की तुम्ही श्रीमंत आहात, तर तुम्ही धोक्यात आहात. चोहोबाजूंनी अपेक्षा वाढतील आणि जेव्हा तुम्ही त्या पूर्ण करू शकणार नाही तेव्हा लोक तुमचे शत्रू बनतील. तेव्हा आजपासून तुमच्या आयुष्याची स्क्रिप्ट तुम्ही स्वतः लिहा. लोकांना तेच दाखवा जे तुम्हाला त्यांना दाखवायचं आहे. नियम 7, जितके कमी दिसाल तितके जास्त मिळवाल. मॅकियावेलीनं नोटीस केलं की जो सर्वात जास्त शिकलेला होता तो सर्वात आधी मारला जायचा. जो सर्वात जास्त सक्षम होता त्याला सर्वात आधी बाहेर काढलं जायचं. का? कारण नॉलेज हा एक धोका आहे. जो जास्त जाणतो तो राजाला रिप्लेस करू शकतो. तुमच्या ऑफिसमध्येही हेच होतं. जो सर्वात स्मार्ट दिसतो त्याच्यावर सर्वात जास्त काम लादलं जातं आणि त्याच्या विरोधात सर्वात जास्त राजकारणही होतं. यावर मॅकियावेलीचं सोल्युशन काय होतं? तर कधी कधी सर्वात स्मार्ट मूव्ह ही असते की थोडं कमी स्मार्ट दिसा. प्रमोशन मिळालं म्हणा, नशिबानं मिळालं, नफा झाला
म्हणा कसा बसा निभावतोय. जेव्हा तुम्ही हुशार दिसता लोक तुमच्याशी स्पर्धा करतात, पण जेव्हा तुम्ही साधे दिसता लोक तुमच्या समोर निर्धास्त होतात. आणि मग तुम्ही सर्व काही पाहू शकता, ऐकू शकता, कारण इन्फॉर्मेशन हीच खरी पॉवर आहे. नियम 8, कमावलेल्या पैशालाच कामाला लावा. स्वतःला प्रामाणिकपणे एक प्रश्न विचारा. जर तुम्ही उद्यापासून काम करणं बंद केलं तर तुमचं घर किती दिवस चालेल? 1 आठवडा, 1 महिना की 3 महिने? जर उत्तर 1 वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्ही अजूनही एक गुलाम आहात. मॅकियावेलीनं पाहिलं की ज्या कुटुंबांनी फक्त भव्य राजवाडे बांधले आणि संपत्तीचं प्रदर्शन केलं ती कुटुंब 2-3 पिढ्यातच गरीब झाली. पण ज्यांनी ट्रेड रूट्स कंट्रोल केले, सिस्टीम्स बनवल्या, ती कुटुंब आजही पॉवरफुल आहेत. फरक एकच होता, एकानं मॉन्युमेंट बनवलं तर दुसऱ्याने सिस्टीम बनवली. लक्झरी कार फेरारी खरेदी करणं हे मॉन्युमेंट आहे जे तुमच्या खिशातून पैसे काढतं. पण डिव्हिडंड देणारे शेअर्स घेऊन पोर्टफोलिओ बनवणं ही सिस्टीम आहे जी तुम्हाला पैशाचा पुरवठा सतत करत राहते आणि तुमची मालमत्ता वाढवत राहते. त्यामुळे सिस्टीम बनवा, मॉन्युमेंट नाही. नियम 9, श्रीमंत दिसणं बंद करा, श्रीमंत बना. महान मानसशास्त्रज्ञ मॅकियावेलीचा सर्वात वैयक्तिक धडा आहे. जगातील सुप्रसिद्ध कंपनी आयकियाचे फाउंडर इंग्वर कॉम्प्रेड यांची नेटवर्थ 58 बिलियन होती. पण ते नेहमी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करायचे, 15 वर्ष जुनी वॉल्वो चालवायचे आणि डिस्काउंट कूपन वापरायचे. लोक त्यांना कंजूस म्हणायचे, पण ते स्वतःला अनवॉन्टेड अटेन्शन आणि मत्सरापासून वाचवत होते. त्यांनी आपल्या आयुष्याचा तमाशा केला नाही. ज्याला सिद्ध करावं लागतं तो अजूनही प्रूफ करण्याच्या स्टेजमध्ये आहे. जो खरोखर श्रीमंत आहे त्याला काहीही सिद्ध करायची गरज नसते. आजपासून हे करा. ब्रँडेड कपडे ज्यावर मोठे लोगो आहेत ते कमी वापरा. यश सोशली शेअर करणं बंद करा. अदृश्य रहा. मनी इज लाऊड, वेल्थ इज क्वाइट. पैसा गोंधळ घालतो, संपत्ती शांत असते. मित्रांनो, आज तुम्ही अशी रहस्य ऐकली जी फक्त रहस्य नाहीत तर एक नवीन विचार आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करणं बंद करता तेव्हा तुम्ही स्वतःला सुधारण्यास सुरुवात करता. मॅकियावेलीनं म्हणूनच म्हटलं होतं, ते बना जे आहे पण दिसत नाही. ज्याच्याकडे सर्व काही आहे पण कोणालाही त्याचा पत्ता लागत नाही. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुमच्या मनापर्यंत पोहोचला असेल तर तो अशा एका व्यक्तीला पाठवा जो आपलं प्रत्येक यश सोशल मीडियावर टाकत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शांत रहा, काम करा आणि जिंकून दाखवा. धन्यवाद.